नमस्कार मंडळी, तर हाय कर दो। हाय हाय मास्टर अपने ब्लॉग में पहली बार आ रहे हैं। मास्टर का नाम हम लोग इनको बालू मास्टर करके बोलते हैं। आता पनवेलची ट्रेन आम्हाला पकडायची आता। दुसरा आम्हाला चान्स नाही आता लवकर जायला। कॅब से सस्ता मास्टर तर आमचा लय दमदा बोलते, पुढच्या टायमाला घेणारच नाही बोलते पैसे। पुन्हा एकदा द बॉईज अभी मजा आएगा ना चढलं ना वरती रिक्षात मम्मी। नमस्कार मंडळी, तर तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आम्हाला आता 2 दिवस सुट्टी आहे, तर आम्ही त्यामुळे चाललोय फिरायला। आता सकाळचे 5 वाजलेत, ते सगळे मी वगैरे रेडी आहे। माझे तो आमचे कंपनीतले मास्टर आहेत। तर आमचा सगळा प्लॅन नव्हता की असं फिक्स जायचं की काय, आम्ही असं अचानक चाललोय। हा मास्टर, अपन इसे तुरंत निकल रहे, अपना कुछ प्लान हुआ नहीं, कुछ नहीं। कब का है वो? काय तर आमची आता 5:40ला ट्रेन है। आता आम्ही निघतोय, ते तुम्हाला समजलं आता आम्ही कुठे चाललोय ते। ठीक है, हम लोग को अभी लेट हुआ है। हम लोग को ट्रेन पकड़ना था 5 बजे का, पर हम लोग अभी 5 बजे निकल रहे हैं। तो अभी हमको इतना मालूम नहीं आगे का कैसा प्लान है। मास्टर को पता है, मास्टर को एक्सप्रेस का मालूम है थोड़ा बहुत, पर मेरे को इतना मालूम नहीं है। और मास्टर पहली बार जा रहे हो? हाँ, हाय कर दो। हाय हाय मास्टर अपने ब्लॉग में पहली बार आ रहे हैं। मास्टर का नाम हम लोग इनको बालू मास्टर करके बोलते हैं। मास्टर भी पहली बार जा रहे हैं शायद, मैं भी पहली बार जा रहा हूँ। हम लोग जा रहे हैं पुणे, क्योंकि 2 दिन छुट्टी है, 2 दिन घर में बैठ नहीं सकते। अभी हमको मतलब लेट हुआ है, ज़्यादा टाइम हम वेस्ट करेंगे नहीं। 1 आवर लेट। हाँ, तो हम लोग मेन पॉइंट पे थोड़ा वीडियो बनाएंगे और आपको दिखाएंगे। इधर से अच्छा पड़ेगा सीधा। आम्ही आता आलोय स्टेशनला। आम्हाला ॲक्च्युली बोरिवली ट्रेन पकडायची होती, पण बोरिवली ट्रेन आता सुटली। आता पनवेलची ट्रेन आम्हाला पकडायची आता। दुसरा आम्हाला चान्स नाही आता लवकर जायला, कारण का आमची CST वरून पण 8:40ची लास्ट ट्रेन आहे। बघू आता कसं काय होत आहे, भेटली तर चांगलंच आहे, नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी प्लॅन होऊन जाईल। बघू आता, पनवेल ट्रेन येते। Two hours later. ओ चलो, एक्सपीरियंस कैसा था पहला? हाँ, हमको थोड़ा भी बहुत मतलब बैठने को मिला ही नहीं। मास्टर तो परेशान हो गए। फिर कभी आओगे जनरल में? हाँ? हाँ? मास्टर कभी फिर आएंगे ही नहीं जनरल में। मेरा भी पहली बार एक्सपीरियंस था। क्या बोले, अभी एक ट्रेन जा रही है। आता आम्ही उतरलोय चिंचवडमध्ये। आता आम्ही जाऊ माझ्या मित्राच्या रूमवरती, थोडा वेळ बसू आता। आता आम्ही कंटिन्यू 4 वाजल्यापासून आम्ही उभेच आहे, जरा पण म्हणजे बसायला भेटलं नाही। मास्टर तरी थोडा वेळ बसले, थोड़ा टाइम बैठो, नहीं तो क्या होता है? 2 मिनट रे, 2 मिनट बैठने में दिक्कत है। इसमें अभी जाएंगे दोस्त के रूम पे, इधर थोड़ा देर रुकेंगे, फिर बाद में घूमना चालू करेंगे। वो बोल रहा है कैब करके आओ सीधा बिल्डिंग के नीचे। तो नहीं जाएगा।
तर आम्ही तर आता आलोय खाली बिल्डिंगच्या इथे त्याच्या बघू शकता. त्याला आता खाली बोलवतो अजून खाली आला नाही. तर आता तर आलोय आम्ही. जनरल डब्यात म्हणजे एवढा हे झालं ना, म्हणजे फुल जागाच नाही बसायला. त्यात आम्ही जनरलमध्ये पण नाही बसलो, आम्ही पॅसेंजरमध्ये बसलो. तिथे पण एवढी गर्दी ना, विचारू नका. मास्टर तर आमचा लय दमला, बोलते पुढच्या टायमाला घेणारच नाही बोलते पॅसेंजरमध्ये. आमचे ओमकार कोरडे बसलेले आहे तिकडे. गेटवर येऊ नाही शकत का रे? हा, गेटवर येऊ नाही शकत काय घ्यायला. तुला मध्ये यावं लागेल. मी जर गेटवाला होता मी नवीन आहे. गाडी मारायचो पुन्हा एकदा द बॉईज. आम्ही मजा आहे गाणं बिलू. आम्ही तो घुमणार पुरा. कोण आहे सर? का मास्टर इंजिनियर, मास्टर, डिझायनर आहे. टेलरवाला मास्टर. डिझायनर. तुम्ही काय काम करता? आम्ही सॅम्पल बनवतो, ते डिझाईन बनवतो. लवडे झाडी का वाढवली एवढी? करतो मी शेप लवडे शेपमध्ये कप करतो. लवडे तुझी शेप मध्ये येणारच नाही. तुला इच्छा दाढी आहे माहिती आहे लवडा ती वाढू दे तरी पूर्ण जंगल तर होते नंतर नाही मध्ये होणार. तुला ही येते माझी पण आहे ना जंगली येते अशी जास्त वाढल्यानंतर एवढी राहते ना तेव्हा नॉर्मल करते. माझ्यानंतर त्यांच्या डायरेक्ट अशी होऊन जाते. किती माळ्यावर आहे? थांबता होतं थांब. आत्ताच मस्त फ्रेश वगैरे झालोय मस्त. आता याच्या रूमवर येऊन मला माझे दिवस आठवले जरा. मी पण असंच पडलेला असायचो, असंच माझं सामान असं बाजूला वगैरे असायचं. तर आता आम्ही चाललोय जेवायला. चल ना ये. आता जेवून जाणार जेवायला. जेवून येऊन परत थोडा आराम करणार, नंतर मग फिरायला चालू. एवढ्या आता कुठून जायचं? चल ना तू. तर माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की दगडूशेठला यायचं. खूप दिवसापासून माझं चाललं पण होतं. एक म्हणजे एक स्वप्न होतं की इकडे यायचं. तर आज ते पूर्ण झालंय, तुम्ही बघू शकता. और मास्टर दर्शन कैसा हुआ? इधर देख के बता. पहली बार है वो. पुना मतलब कैसे लगा घूमने में? जैसे लगा. तर आता सगळं पूर्ण दर्शन वगैरे एकदम झालं, एकदम भारी. आता थोडा लेट पण झाला, त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट म्हणजे जेवण वगैरे करून आता डायरेक्ट रूमवर जाणार आहे. नंतर मग बघू थोड्या टायमाने जेवण करून, म्हणजे रूमवर गेल्यावर थोडा टाइम खाली येऊ आम्ही. मग दुसऱ्या दिवशी परत फिरायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवेन मी. ओमकार कोरडे मेरी जान पुरा आपने को पुन्हा घुमा रहा. आता उद्याचा प्लॅन सांग, उद्याचा कसं काय? उद्या माझा क्लास आहे. तुम्ही घाला 2 तास तुमला. आल्यानंतर बघू काय ते. तरी पण तुला असं वाटतं कुठे जावं लागेल आपल्याला चांगले? तू सांग मला काय. मला काय माहितच नाही एवढ्या. अरे झाटा मी आत्ता 15 दिवस झाले आलो. मला काय झाटा माहिती. माझी रूम सोडून कुठे जात नाही. आता मी माझा हा 7वा दिवस आहे फक्त पुण्यात फिरायचं. हा फक्त 7वा.
तरी पण मी सगळं ह्याच्या जीवावर ढकललं. याला बोललो भाई मी येतोय तुझ्या जीवावर, तुझ्या रूमवर येतोय, तू काय ते फिरव. कारण जे एक होतं की दगडू सेटला जायचं ते पूर्ण झालं. बाकीचं बघता येईल इथून पुढे कधी पण येऊ आपण पुण्याला, एवढं टेन्शन नाही. समजलं ना आता कुठे जायचं कसं जायचं. हां शॉपमध्ये खायची सोय बघा आता लय घाण भूक लागली मला काय आता भूक तर लागली आम्हाला, आता बघू. भूक लागली आहे, जायचं कुठं काय कळलं नाही आता. बिस्किट घालतो वाटतं. नाही ना एवढं असेच मला असंच व्हिडिओ बिस्किट वगैरे पाहिजे. फोटो काढ बरं तिकडे. नाही असं कंटिन्यू कर. तुझी शेजाऱ्यासोबतची पोरगी ना एवढी घाबरती कुत्रा ना. त्या दिवशी रिक्षावाल्याच्या त्याचा किस्सा काय झाला. रिक्षावाल्याचं कुत्रं होतं बरं गावठी. आम्ही बसलो वगैरे आणि ते कुत्रा इतका त्याच्याच मागे फिरत होता. आम्हाला काय वाटलं आता ते काय जवळ आले त्याच्या जवळ आलं. रिक्षात बसलो, माझा मित्र इथं, मी इथं, माझी मैत्रिणी इथं. चढला ना वरती रिक्षात. मम्मी अरे का रिक्षाला म्हणजे मला म्हणजे आमचं जणाचे घरी घेऊन चाललोय. तिकून नेमकी त्याला तोंड असं खिचाकडा बरं म्हणजे घुसलं युटर्न मारला. पहिले तोंड इकडे टाकलं आणि नंतर युटर्न मारला खिचाकडे तोंड. तिकून पूर्ण अरे यार हाका जात नाही, अरे यार हाका जात नाही बोललंय का. म्हणजे मी परत येणारच रिक्षात, मी परत येणारच आहे, मला बसनी जायचं म्हणे मी उठून घेते आलं. काय केलं आम्ही सगळं असं आघाडी पाहिलं. म्हटलं बडबड नको बरोबर पाहिजे कुंडर देव राहिलं. तसं उतरलं कशा की यार त्यांनी मला टाकलं काय काय तुझं पॅन्ट घरात झाली फुलची तिकीट. आम्ही आता असं आलोय खाली राऊंड मारायला. मस्त मस्त आता पुणे वगैरे पुणे सगळं नाही फिरलंय, पण मला जे ते यायचं होतं तिथे मी गेलो दर्शन घेतलं, ठीक झालं. आता उद्या सकाळी आम्ही निघणार आहे रिटर्न घरी जायला. बाकीचा बघू आता पुढे परत कधी पुण्याला आला तर बाकीचं ठिकाण फिरू. पण जे मला मेन करत होतं ते झालं, ते जरा बरं वाटलं जरा. त्यांचं बोलावणं होतं. हा त्यांचा बोलावणं होतं शेवटी यावं. त्यांचं म्हणणं होतं 2 दिवस येणार आहे तर 1च दिवस आहे पण माझं दर्शन कर परत जाय दुसऱ्या दिवशी सकाळी. चल जाऊ पुढे जाऊ. नाही रे गेम खेळायचा परत मोबाईल चालू. येऊ ना पुढे राऊंड मारून थोडा. काय करणार वाजलं किती मला. मी तर तेवढ्या लवकर झोपणार नाही. झोप तर मला लागणार आहे पण मग रेस्ट करायचं आहे भाई. उद्या लेक्चर आहे परत आल्यानंतर झोपलं ना तसं. तर आता मी काय बोलू आता. परत कधी भेटायचं. परत पुणे पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात पुणे नाही, एक काम कर असं एक म्हणजे पुढच्या नाही मी मुंबई येतो मग काहीतरी करू. तुला पण उज्जैनला जायचंय, मला पण उज्जैनला जायचंय. उज्जैनचा प्लॅन करू. आमचा उज्जैनचा प्लॅन आहे ऑलरेडी, मग तुला ऍड करून घेऊ आम्ही. 2 जण आहे, 2-3 जण असतील. हां तसं मला सांग काय ते. तुला बोलून घेता येईल काही विषय नाही. पण पहिले बघावं लागेल सोबत कसे काय कसं जायचं म्हणताय. जास्त बोर राहिला ते नाही बोलवणार कारण ते बघतोय आम्ही हायवेला आलोय. कॅमेरा काढ बरं ओले मारतील आता. हा पुणेकडे कॅमेरा चालला होता म्हटलं लय मारतील. नाही नाही कशाला पुणे असं ना. पुण्यात काय ऊन आहे. पुणे तिथे काय ऊने. हा शोल्डर दुखतोय. अतिशय काय म्हणावं या शहराबद्दल. माझे 2 शब्द पण संपून जाते या शहराबद्दल बोलताना. पण मला तर चांगलं वाटलं जरा इकडे येऊन. वेगळ्या ठिकाणी आलो, पूर्ण दिवस घालवलाय. ठीक आहे आपलं शहर असतं. तुला काही झालं तरी मुंबई आवडणार. हा माझ्याकडून नाशिक सुटत नाहीये काय सांगणार. गेलाय किती दिवस झाले रे येऊन. मला काय 20 दिवस झाले पण 20 दिवसात मला 20 अनेक कारण भेटले की पुणे नाव पेमेंट करून दिलं एवढ्या तुझे घालवायची. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करतोय. लवकरच दुसरा ब्लॉग येईल, तोपर्यंत हा ब्लॉग बघत राहा. ठीक आहे. या ब्लॉग मध्ये घंटा काही कंटेंट भेटलेलं नाही. आत्ताच सांगतो याला रिव्ह्यू वगैरे तुम्ही लाईक कमेंट शेअर काहीच करू नका. हा जेवढा शेअर होईल तेवढीची इज्जत जाणार आहे. किती जास्तीत जास्त 15 मिनिटची व्हिडिओ असेल. काहीच नाही बघितलंय. धड बाप्पाचं दर्शन नाही झालंय, धड कसलं दर्शन नाही झालंय. पण ठीक आहे
बनलाय पुढच्या जेव्हा पुण्याला येईल तेव्हा चांगला कंटेंट भेटेल, चांगल्या ठिकाणी जाऊ आम्ही. हा. अजून काही आता explore करू. आता विषय थोडा वेगळा झालाय कारण का आम्ही आता मी घेऊन आलोय का सिनियर थोडा माणसाला. बिग मुळे एक थोडा विषय झालाय. 2 दिवसात आपल्याला एका दिवसात संपवावा लागतोय, त्यामुळे थोडा समजून घ्यावा तुम्ही पण. राम राम, गुड नाईट, टेक केअर, बाय. बाय बाय.